तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तर टायटल वाचून तुम्हाला समजलेच असेल की व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे। तर हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच की जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नये म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागला। तर विषय असा झाला की मी ऑनलाइन 4 ड्रेस ऑर्डर केले होते, त्यातले मी 4चे 4 रिटर्नला टाकले आणि रिटर्नला टाकल्याच्या नंतर 2 सक्सेसफुली रिटर्न झाले। ते डिलिव्हरी त्यांचा डिलिव्हरी बॉय येऊन घेऊन गेला आणि राहिले होते 2। इथे मी तुम्हाला बाजूला फोटो दाखवते। तर एका ब्लॅक ड्रेससाठी त्यांचा डिलिव्हरी बॉय आला आणि तो आल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की मॅडम तुमचं पार्सल रिटर्नला आहे। तर मी त्यांना विचारलं की माझे 4 पार्सल रिटर्नला आहेत, तर त्यातलं कोणतं रिटर्न द्यायचं मला नक्की सांगा। तर ते काय बोलले मला की बघू तिथं आल्यावर। त्यांनी मला सांगितलं नाही तुमचं पार्सल नक्की कोणतं रिटर्नला आहे आणि तिथं सिस्टममध्ये असं दाखवत नव्हतं की आता कोणतं रिटर्न होणार आहे आणि नंतर कोणतं रिटर्न होणार आहे। आणि ते आल्याच्या नंतर थोड्या वेळाने परत येऊन त्यांनी मला कॉल केला की मॅडम तुमचं पार्सल रिटर्नला आहे, खाली घेऊन या। तर मी घेऊन गेले। मी परत एकदा त्यांना विचारलं की सर कोणतं पार्सल रिटर्नला आहे, तर मी ते घेऊन येईन, पण त्यांनी मला सांगितलंच नाही। नंतर मग मी ते बोलले की हे कोणता पण ड्रेस घेऊन ये। मी घेऊन गेले, त्यातलं एक पार्सल घेऊन गेले। पहिल्यांदा मी ग्रीन कलरचा ड्रेस घेऊन आले, तुम्हाला इथं बाजूला दिसतच असेल। तो ड्रेस घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांचा मोबाईल ओपन केला आणि त्यातमध्ये ते म्हटले की हे पार्सल रिटर्नला नाहीये। आणि मग मी म्हटलं मग कोणतं आहे, म्हणले ब्लॅक कलरचा ड्रेस आहे। मग मी परत वर आले आणि तो ब्लॅक कलरचा ड्रेस खाली घेऊन गेले। दिल्याच्यानंतर OTP दिला, पण OTP दिल्याच्या नंतर पहिला म्हणजे ग्रीन ड्रेससाठी OTP आलेला होता मला, दुसऱ्या डिलिव्हरी बॉयने OTP सेंड केलेला। तर तो OTP दिला मी पहिल्यांदा, कारण म्हणजे गडबड झालेली होती ना थोडीशी, म्हणजे एकदम मचाळा झालता। मग तो OTP दिल्याच्या नंतर ते म्हटले की हा OTP नाही। त्यांनी मला सांगायच्या त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेतला। नंतर ते म्हटले की हा दुसरा ड्रेस पण आमच्याच ऑफिसमधून रिटर्नला आहे। तर आमचे नवीन एक म्हणजे नवीन पोरग कामाला लागले, तर त्याला समजत नाही की कोणता एरिया कोणाचा आहे कोणता एरिया कोणाचा आहे। मग तो असं करतो तसं करतो सांगत होते ते मला। आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे ते दुसरं ग्रीन कलरसाठी होतं ना रिटर्नला, त्या पोराला फोन केला। त्याला फोन केला आणि तो पोरगा तिकडून बोलला की त्या काकांना की ते पार्सल मलाच रिटर्नला आहे, तुम्ही घेऊन या तिच्याकडून। तर काका म्हटले मी जातो घेऊन हे दोन्ही पण पार्सल। आणि तेव्हा मी पण जास्त काही विचार केला नाही, आजचा ना पुढचा ना मागचा, आणि मी 1 सेकंदाचाही विचार न करता दोन्ही पार्सल दिले। म्हणजे जे रिटर्नला होतं ते पण दिलं आणि ज्याच्यासाठी तो डिलिव्हरी बॉय येणार होता ते पण दिलं। म्हणजे तो यायच्या अगोदरच मी त्या काकांकडे ते देऊन टाकलं, कारण तो दुसरा घेऊन जाणार होता, पण मी यांच्याकडे दिलं त्यांनी कॉल केल्यामुळे। दिल्याच्यानंतर तो 2 दिवस झाले, मला त्याचा रिफंड आलं ना ते पार्सल रिटर्न दाखवत नव्हतं, म्हणजे रिटर्न झालं असं दाखवत नव्हतं। ब्लॅक कलरचा ड्रेस सक्सेसफुली रिटर्न झाला, त्याचं रिफंड पण मला संध्याकाळी लगेच पोहोचलं। आणि ग्रीन कलरच्या ड्रेससाठी मला तिसऱ्या दिवशी परत कॉल आला की मॅडम तुमचं पार्सल रिटर्नला आहे। आता मला इथं समजत नव्हतं की मी काय करू, म्हणजे माझे सगळे पार्सल तर दिलेत आणि आता कोणतं पार्सल रिटर्नला आहे। म्हणजे माझे 550 रुपये पण गेले आणि ते पार्सल पण त्यांच्याकडेच। आता मी काय करणार, म्हणजे अशी सिच्युएशन तुमच्यावर पण येऊ शकते, म्हणून मला असं वाटतं की माझ्यासोबत जे झालं ते तुम्हाला सांगा। आणि मग त्यानंतर मी काय केलं, विचार केला, थोडी बसले, त्यानंतर मी तो नंबर शोधला मला त्या दिवशी आलेला आणि त्या नंबरवर परत कॉल केला। मग मी त्यांना सरळ म्हटलं की काका तुम्ही माझे 2 ड्रेस घेऊन गेलेले, एक ग्रीन कलरचा आणि ब्लॅक कलरचा, त्यातला एक रिटर्न झाला पण एक रिटर्न झालाही नाही। आणि मला परत तुमच्या इथून एका डिलिव्हरी बॉयचा फोन आला की मॅडम तुमचं पार्सल रिटर्नला आहे, आता मी काय करू तुम्ही सांगा। मी म्हणले की मी तुमचं पार्सल ऑफिसमध्येच ठेवलंय आणि ते रिटर्न नाही झालं अजून, ते मी परत घेऊन येतो। म्हणजे जातानाच कशाला घेऊन जायचं। तर आता त्यांना पण नाही समजलं आणि मला पण जाताना नाही समजलं, चुकी दोघांच्या पण आहेत। पण मग ते म्हटले की मी तुझं पार्सल उद्या आणून देतो। आणि म्हणजे 7 दिवस असतात रिटर्न व्हायला, 4 दिवस ऑलरेडी झाले होते ना, तर त्यांची कधी येणार, मग ते कधी पार्सल देणार आणि मी परत कधी रिटर्नला टाकणार। मग त्यानंतर मी कस्टमर केअरला कॉल केला, पण ते काय उचलतच नव्हते। म्हणजे तिथे आपल्याला हे येतं हेल्प म्हणून येतं वर सेटिंगमध्ये, तिथून हेल्पमधून जाऊन त्या पार्सलच्या रिलेटेड आपल्याला हे टाकायचं। जर आपल्याला कॉल करायचा असेल तर कॉल करायचा आणि मेसेज करायचा असेल तर मेसेज करायचा। तर 2 दिवसांनी मला त्यांचा कॉल आला, म्हणजे 2 दिवस मला त्यांचा कॉलही नाही आला आणि ना माझं पार्सलचं काय। आणि दुसऱ्या दिवशी कॉल यायच्या अगोदर 15-20 मिनिटं अगोदरच मला त्या ग्रीन कलरच्या ड्रेसचं रिफंड मिळालं। ते कसं मिळालं की ते काका म्हटले मी एक तर ड्रेस आणून देतो, नाही तर त्या ऑफिसमध्ये जाऊन मी तिथं रिटर्नला म्हणजे हे टाकतो, रिटर्न करतो जाऊन। मग त्यानंतर त्यांनी ते केलं आणि मला कॉल करून सांगितलं की झाले तुझं पार्सल रिटर्न। आणि जेव्हा माझ्या खात्यात पैसे आले ना, तेव्हा मला जराशी पुढे बरं वाटलं। तर असं तुमच्यासोबत पण होऊ शकतं,
जराही विचार न करता जर आपलं जे पार्सल रिटर्नला आहे ना तेच द्या. विचारा, घाई गडबड करू नका जशी मी करते. प्रत्येक पार्सल कडे मला लय घाई गडबड असते माझे की हा चला पार्सलवाल्याला देऊन यायचं वापस पटकीन. म्हणजे आता असतं एक काय सांगणार आता. तर हेच तुम्ही करू नका एवढं सांगायचं होतं मला. आणि जेव्हा असं होईल तर एकतर त्या डिलिव्हरी बॉयचा नंबर लक्षात ठेवा, त्याला कॉल करा असं असं झालंय. आणि दुसरं मग कस्टमर केअरला करायचा कॉल, डायरेक्ट मिशोवाल्यांना कॉल करायचा, ते बरोबर करून देतात. आणि काही वेळेस असं होतं की 7 दिवस होऊन जातात, मग आपल्या हातात काहीच नसतं, काही करू पण शकत नाही त्यानंतर. तात्पर्य एवढंच आहे की विचार न करता काही गोष्टी करत जाऊ नका. विचार करा, जे पार्सल रिटर्नला आहे तेच द्या, जे नाही आहे ते देऊ नका. हा व्हिडिओ मला वाटते बऱ्याच लोकांसाठी फायद्याचा असेल. बऱ्याच लोकांसाठी असं झालेलं असेल पण त्यांनी कधी विचार नसेल केला असं का झालं का नाही. चूक आपली पण असते, चूक समोरच्याची पण असते. बस एवढं सांगायचं होतं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण खूप मेहनत घेतली आणि जे माझ्यासोबत झालंय तेच मी तुम्हाला सांगितलंय. आणि जास्त दिवस नाही झाले, 4-5 दिवस अगोदरच झालंय, म्हणून मला वाटलं याच्यावर व्हिडिओ बनवा आणि तुमच्यापर्यंत पोहोच करा. तर खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटूया पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.